नमस्कार, मी ज्ञानदा कदम प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सैन्य दलांना तीनही सैन्य दलांना आता खुली सूट दिलेली आहे। पहलगामच्या हल्ल्यामुळे संपूर्ण देश व्यथित आहे आणि तितकाच हादरून गेलेला आहे। या हल्ल्याचं भारत चोख उत्तर देणार हे तर निश्चित आहे, त्यामुळे पाकिस्तानला आता कापरं भरलंय। तर दुसरीकडे राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना कमालीचा वेग आलाय। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अभिजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांच्यासह तीनही दलांच्या प्रमुखांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देण्याचे आदेश दिले आणि यासाठी त्यांनी टार्गेट काय असेल, वेळ काय असेल आणि कारवाईची पद्धत नेमकी काय असेल याचं पूर्ण स्वातंत्र्य आपल्या सैन्य दलांना दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून दिली जाते। तर या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सैन्याला उद्देशून नेमकं काय म्हणाले तेही आपण पाहूया। पंतप्रधानांनी हे स्पष्ट केलंय की दहशतवादाला सडेतोड उत्तर देणं हाच आपला संकल्प आहे। आपल्याला सैन्य दलाच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। सोबतच दहशतवाद्यांना चोख आणि सडेतोड उत्तर द्या असे आदेश त्यांनी तीनही सैन्य दल प्रमुखांना दिलेत आणि कारवाईसाठी सैन्य दलांना खुली छूट म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य दिलं गेलं आहे। लक्ष्य काय असेल, वेळ काय असेल आणि कारवाईची पद्धत काय असेल हे सैन्य दलांना निश्चित करावं असे स्पष्ट आदेश नरेंद्र मोदींकडून दिले गेले आहेत। कारण पाकिस्तानलाही माहिती आहे की इंडिया माइट टेक अ स्टर्न ॲक्शन। तर अशा परिस्थितीमध्ये एक रूटीन पद्धतीने आपण हे निश्चित करणार नाही हे नक्कीच आहे, पण आपण काय करू याच्याबद्दल आपल्या ॲडव्हर्सरीला किंवा आपल्या एनिमीला कल्पना न येता जर आपण ॲक्शन घेतली आणि ज्या वेळेला तो एक्सपेक्ट करतो त्यावेळेला न करता दुसऱ्या वेळेला दुसऱ्या जागेला जर आपण ॲक्शन घेतली तर आपल्याला जास्त सक्सेस मिळू शकतं। हा आमचा नेहमीच आर्मीचा रूल आहे। एक्सपेक्टेड लाईन्सवरती ही होणार नाही, ही काहीतरी अनएक्सपेक्टेड ॲक्शन नक्कीच असेल आणि फार जोरदार ॲक्शन असेल। तर भारत पलटवार कसा करणार, भारत उत्तर कसं देणार या अशा अनेक प्रश्नांनी पाकिस्तानची झोप सध्या उडालेली आहे। भारत आता पाकिस्तानला जोरदार उत्तर देण्यासाठी निर्णायक तयारीच्या टप्प्यात आहे। स्वप्नातही विचार केला नसेल, कल्पनाही केली नसेल असा धडा शिकवण्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याआधीच दिलाय। त्यामुळे आता भारत कोणकोणत्या पर्यायांचा वापर करणार या विचारानं पाकिस्तानी लष्कर आणि नेत्यांना पळताभुई थोडी झाली आहे। राफेल विमानांनी एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक किंवा क्षेपणास्त्र हल्ले आणि सागरी नाकेबंदी असे एक ना अनेक पर्याय सध्या भारतासमोर आहेत। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट आहे। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी जोर धरतेय आणि याच पार्श्वभूमीवर भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतली आहे। जशास तसं उत्तर देण्यासाठी लष्करी आणि राजनैतिक अशा दोनही पातळ्यांवर भारतानं पाकिस्तानची घेराबंदी किंवा एक पद्धतीने नाकाबंदी केली आहे। यावेळी पाकिस्तानला कायमची अद्दल घडवण्याचा निश्चय भारतानं केल्याचं दिसतंय। यासाठी भारतानं कशी तयारी केली आहे ते सुद्धा जाणून घेऊया। तर भारतीय सैन्याची तयारी नेमकी कशी आहे? भारतीय सैन्य सध्या सज्ज आहे। राफेल आणि सुखोई विमानांचा युद्धाभ्यास सुरू आहे। सोबतच भारतीय लष्कर आणि भारतीय लष्करातल्या काही घातक तुकड्यांचाही जोरदार युद्धाभ्यास पाहायला मिळतोय। अरबी समुद्रामध्ये INS सूरतवरनं क्षेपणास्त्र चाचणी केली गेली। सोबतच नियंत्रण रेषेवरच्या हालचाली वाढल्यात आणि सैन्याच्या तीनही दलांना सतर्क राहण्याचे, सज्ज राहण्याचे आदेश दिले गेले आहेत। लष्करी तुकड्या सध्या अलर्ट मोडवर आहेत आणि शस्त्रसंधीचं जर उल्लंघन झालं तर भारत जशास तसं उत्तर देईल हेही आधी स्पष्ट केलं गेलं आहे। आणि केवळ लष्करी पातळीवरती नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा भारताने एक प्रकारे पाकिस्तानची सध्या कोंडी केली आहे। ही कोंडी कशी करण्यात आली आहे ती सुद्धा पाहूया। काहीतरी मोठं घडेल किंवा काहीतरी मोठं नक्कीच घडणार आहे असा दावा आंतरराष्ट्रीय मीडियाकडून सातत्यानं केला जातोय। भारताने याच पार्श्वभूमीवर 27 पेक्षा अधिक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसोबत चर्चाही केलेली आहे आणि अनेक देशांनी भारताच्या दहशतवाद विरोधी भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे।
गृहमंत्री आणि परराष्ट्र मंत्री या दोघांनी सुद्धा देशाच्या राष्ट्रपतींची भेट घेतली आहे. कॅबिनेट संरक्षण समितीच्या बैठकाही जोर धरतायत. बैठका वाढलेल्या आहेत आणि विविध देशांच्या राजदूतांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न सुद्धा भारताकडनं सातत्यानं होतोय. तर पहलगामच्या बैसरन व्हॅलीमधल्या दहशतवादी हल्ल्यामुळे अवघा देश हादरून गेलाय. दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची गोळ्या झाडून निर्घृण पद्धतीनं हत्या केल्यामुळे देशात संताप पसरलाय. त्यामुळे आता भारतानं दहशतवाद्यांना पोषणाऱ्या पाकिस्तानला कायमस्वरूपी अद्दल घडवण्यासाठी वेगानं हालचाली सुरू केल्या आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या दाड्या आवळण्याची तयारी सुरू झाली आहे. चार्ली ऑस्कर फॉर ऑस्कर 1. एकीकडे सीमा भागात दहशतवाद्यांना शोधण्यासाठी भारतीय लष्कराचं सर्च ऑपरेशन सुरू आहे. त्याचवेळी दिल्लीमध्ये केंद्र स्तरावर बैठकांचा सपाटाही सुरू आहे. पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकार अलर्ट मोडवर आल्याचं दिसतंय. गेल्याच आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बुधवारी पुन्हा एकदा केंद्रीय सुरक्षा समितीची महत्त्वाची बैठक पार पडण्याची शक्यता आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता कॅबिनेटची बैठक होणार आहे. यानंतर केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक होण्याचा अंदाज आहे. सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी दुसरी मोठी बैठक बोलावली जाते. CCSच्या मीटिंगनंतर CCEAची सुद्धा बैठक होणार असल्याची माहिती आहे. केंद्र स्तरावरती बैठकांमधनं देशातल्या स्थितीचा आढावा घेतला जातोय. त्यामुळे भारताकडनं पाकिस्तानवरती हल्ल्याची तयारी केली जाते अशी सुद्धा चर्चा आहे. एक्सपेक्टेड लाईन्सवरती ही होणार नाही. ही काहीतरी अनएक्सपेक्टेड ॲक्शन नक्कीच असेल आणि फार जोरदार ॲक्शन असेल. कारण ज्या पद्धतीने पाकिस्तानने आपल्यावरती हल्ला केलेला आहे, म्हणजे आपल्या नागरिकांच्यावरती, त्याचा निश्चितच आपण बदला घ्यायला हवा असं मलाही वाटतं. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री उच्चाधिकाऱ्यांसोबत बैठकांचं सत्र सुरू ठेवत असताना भारतानं जागतिक स्तरावरही मित्र देशांची जुळवाजुळव सुरू केल्याचं दिसतंय. इतर देशांशी संवाद साधून पाकिस्तान विरोधी भूमिकेसाठी त्यांचा पाठिंबा मिळवत जागतिक स्तरावर पाकिस्तानला एकटं पाडण्याचे प्रयत्न सुरू केले जात आहेत. अब यूनाइटेड नेशन रेजोल्यूशन अगर आप देखें, उसका सबसे पहला क्लॉज ये है, उसके अंदर उन्होंने पाकिस्तान को एग्रेसर डिक्लेयर किया था और दूसरे में उसमें ये कहा था कि पाकिस्तान अपने जितने रेगुलर्स और इरेगुलर्स, मतलब कि पाकिस्तान की फौज और इरेगुलर जितने पाकिस्तान ऑक्यूपाइड जम्मू कश्मीर के अंदर है उनको वापस कर ले. तीसरा था कि वो आके हिंदुस्तान की फौज आके उस एरिया को स्टेबलाइज करेगी. चौथा था फिर जब स्टेबलाइज हो जाएगा यूनाइटेड नेशंस की टीम आएगी और देखेगी कि जिस वहां पे सब शांति है. और लास्ट में था प्लेबिसाइड. अब उन्होंने कहा जी फिर वही आलाप. मेरे को लगता है कि या तो पाकिस्तानी जो है ना, ये मेरे को लगता है वो पढ़ते नहीं है या उनकी अकल में कुछ कमी है. दिल्लीतील शासन स्तरावरती रणनीती आखली जात असतानाच इकडे भारतीय लष्करानं सुद्धा कंबर कसली आहे. पाकिस्तानच्या सीमा भागात भारतीय सैन्याची लगबग वाढली आहे. LOCवर सैनिकांची संख्या वाढवली जाते. त्यामुळे भारतीय लष्कर सुद्धा पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सज्ज झाल्याचं दिसतंय. पाकिस्तानपेक्षा साईज वाईज तर आपण निश्चितच आपला फोर्सचा साईज आहे त्यांच्यापेक्षा पुष्कळ मोठा आहे. त्याशिवाय भारताच्या सैन्याचं धैर्य फार चांगल्या परिस्थितीत आहे. कारण नुसतं सैन्य किंवा नंबर याच्या शिवाय जो आपलं सैन्य असतं त्याचं धैर्य, मनोधैर्य किती चांगलं आहे याच्यावरती नेहमीच रिझल्टवरती फार मोठा फरक असतो. सध्या दोनही देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतानं केवळ लष्करी स्तरावरच नाही तर राजनैतिक पातळीवरही पाकिस्तानची कोंडी केली आहे. त्यामुळे भारताच्या रणनीतीमुळे पाकिस्तान बेजार झाल्याचे चित्र आहे. प्रत्यक्ष युद्ध सुरू झालेलं नसलं तरी पाकिस्तानच्या नांग्या ठेचणं मात्र सुरू आहे. त्यामुळे आता भारत कधी आणि कसा हल्ला करतोय की हल्ल्यापूर्वीच आपल्या रणनीतीनं पाकिस्तानचा माज जिरवतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.